हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण आपणा सर्वांचं स्वागत करतो यश प्राप्ती एज्युकेशन या आपल्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश ग्रामर पाहत आहोत आणि इंग्लिश ग्रामरमध्ये आजचा हा सेकंड टॉपिक आहे द पार्ट ऑफ स्पीच, म्हणजे शब्दांच्या जाती. खूप खूप इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, द पार्ट ऑफ स्पीच आर इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ वर्ड. म्हणजे इंग्लिशमध्ये जे वर्ड आहेत ते इंग्लिशमधील वर्ड कोणत्या टाईपचे आहेत ते माहिती होण्यासाठी पार्ट ऑफ स्पीच खूप इम्पॉर्टंट आहे. दे आर हायली हेल्पफुल टू मेक द सेन्स ऑर मीनिंग इन अ फ्रेज, अ क्लॉज ऑर अ सेंटेन्स. देर आर टोटल 8 पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरमध्ये एकूण किती पार्ट ऑफ स्पीच आहेत? 8 आहेत. बघा, शब्दांचे प्रकार ओळखण्यासाठी, फॉर एक्झाम्पल कोणताही इंग्लिशमधील एखादा शब्द दिलेला असेल, त्या शब्दांचा प्रकार ओळखण्यासाठी की ते नाउन आहे का, प्रोनाउन आहे, ॲडव्हर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, काय आहे, तर ते त्यांच्या शब्दांचा प्रकार ओळखण्यासाठी शब्दांच्या जाती ज्ञात असणे आवश्यक आहे. एखाद्या शब्दसमूहातील वाक्यांशातील किंवा विधानातील शब्दाचा अर्थ लक्षात येण्यासाठी शब्दांच्या जाती उपयोगी ठरतात. तर इंग्रजी व्याकरणात एकूण किती शब्दांच्या जाती आहेत? 8 शब्दांच्या जाती आहेत. हे लक्षात ठेवा, 8 शब्दांच्या जाती आहेत इंग्लिश व्याकरणात. ठीक आहे. देर आर 8 पार्ट ऑफ स्पीच. किती आहेत? 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत. ते कोणकोणते आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला फर्स्ट काय आहे? फर्स्ट आहे नाउन. काय आहे? नाउन. नाउन त्यालाच काय म्हणतो आपण? नाम. सेकंड प्रोनाउन, त्यालाच काय म्हणतो? सर्वनाम. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. त्यानंतर ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. नंतर वर्ब म्हणजे क्रियापद. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. आणि कंजक्शन म्हणजे काय? उभयान्वयी अव्यय. आणि इंटरजेक्शन मीन्स केवळ प्रयोगी अव्यय. अशा एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत. देर आर 8 पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे, 8 आहेत. तर हे लक्षात राहू द्या, कारण आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल एखादा वर्ड देतात इंग्लिशमधील. फॉर एक्झाम्पल मी दिलेला आहे समजा गोपाल. गोपाल यापैकी हा जो वर्ड आहे गोपाल, तर यापैकी कोणत्या याच्यामध्ये येणार आहे कॅटेगरीमध्ये? तर गोपाल का आहे? नाव आहे, नाम आहे. ठीक आहे, म्हणजे हे नाउन येणार आहे. ठीक आहे, तर या प्रकारे आपल्याला पाहायचं आहे नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, व्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन या सर्वांविषयी आपल्याला आज इथे माहिती पाहायची आहे. खूप खूप इंटरेस्टिंग आणि खूपच इझी असा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण ऑलरेडी तुम्हाला जेव्हा तुम्ही 5वी 6वी ला असाल तेव्हापासून हा तुम्हाला टॉपिक झालेला असेल. तर पुन्हा हे एक प्रकारचं तुम्हाला रिव्हिजनच आहे असं समजा. ठीक आहे, बघा, नाउन. नाउन म्हणजे काय? नाम. अ नाउन इज अ वर्ड विच शोज द नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग्स, ऑब्जेक्ट, आयडिया, ॲनिमल, रिव्हर, माउंटेन एक्सेट्रा. विद्यार्थी मित्रांनो, नाम म्हणजे काय असतं? ते एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं, एखाद्या स्थळाचं नाव असू शकतं, एखादी थिंग, ठीक आहे, घटनेचं, ऑब्जेक्टचं किंवा आयडिया, एखादी आयडिया असेल त्यांचं, ॲनिमलचं नाव असू शकतं किंवा नदीचं नाव असू शकतं किंवा माउंटेन पर्वतांचं नाव असू शकतं. ठीक आहे, तर बघा फॉर एक्झाम्पल मी इथे पर्सन मध्ये घेतलेलं आहे. बघा, फॉर एक्झाम्पल पर्सन मध्ये काय घेतलेलं आहे? प्रणव, पीटर. ठीक आहे, प्रणव आणि पीटर हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? एखाद्या पर्सनची नाव आहेत. मी इथे एक्झाम्पल मध्ये मी इथे टाकू शकतो माझं नाव बालाजी. ठीक आहे, किंवा फॉर एक्झाम्पल मी टाकू शकतो आपल्या मॅमचं नाव दामिनी. ठीक आहे, तर हे काय आहे? पर्सन, वेगवेगळ्या पर्सनची नावे आहेत. ठीक आहे, इथे तुम्ही फॉर एक्झाम्पल काहीही टाकू शकता, कोणतेही नावे. ठीक आहे, पर्सनची. शिल्पा, अक्षय, अजय, कोणत्याही पर्सनची नावे, व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीची नाव तुम्ही टाकू शकता. त्यांना काय म्हणतो आपण? नाम असे म्हणतो, नाउन म्हणतो. ठीक आहे, इथे दिलेलं आहे बघा व्यक्ती. व्यक्तीमध्ये काय? प्रणव, पीटर हे काय आहेत? व्यक्ती आहेत. बघा, नाम म्हणजे काय राहतं? नाम म्हणजे एखाद्या व्यक्ती, स्थळ, घटक, पदार्थ, कल्पना, प्राणी, नदी, पर्वत इत्यादींचे नाव दाखवणारा शब्द असतो नाम म्हणजे. ठीक आहे, त्यालाच आपण नाउन असे म्हणतो. प्लेस, बघा आता इथे स्थळ, स्थळ इथे दिलेलं आहे बघा.
स्थळ, फॉर एक्झाम्पल दिल्ली, लंडन, त्यानंतर मुंबई येऊ शकतं. ठीक आहे, कोणतंही, बसमत, औरंगाबाद. ठीक आहे, हे वेगवेगळ्या स्थळांची नावे, फॉर एक्झाम्पल पुणे पण येऊ शकतं. वेगवेगळ्या स्थळांची नावे ते कशामध्ये येतात? नाउन मध्ये येतात, नामामध्ये येतात. ठीक आहे, किंवा थिंग, घटक. थिंग म्हणजे काय असतं? घटक. घटक मध्ये काय? पेन किंवा पेन, पेन्सिल, पेपर. ठीक आहे, हे वेगवेगळं येऊ शकतं तुमच्यामध्ये. इथे नोटबुक येऊ शकतं. ठीक आहे, नोटबुक किंवा इरेजर. ठीक आहे, हे काय येणार आहे? थिंग मध्ये येणार आहे, घटक मध्ये येणार आहे. त्यानंतरच हे, यालाच काय म्हणतो आपण? घटक. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट मध्ये काय दिलेलं आहे? पदार्थ. ऑब्जेक्ट म्हणजेच काय असतं? हे पदार्थ. पदार्थ, मिल्क, शुगर, सॉल्ट, वेगवेगळे हे पदार्थ हे काय येतात? नाउन मध्ये येतात. कशामध्ये येतात? नाउन मध्ये. ठीक आहे, त्यानंतर आयडिया. आयडिया मध्ये पॉवर्टी, प्लॅन, ह्या आयडिया, कल्पना. आपण काय म्हणू शकतो? आयडियालाच काय म्हणू शकतो? कल्पना. ज्या कल्पना असतात, पॉवर्टी, प्लॅन, हे काय आहे? नाम आहे, नाउन आहे. ठीक आहे, किंवा ॲनिमल. ॲनिमलची नावं. ठीक आहे, ॲनिमलची नाव डॉग, लॉयन, कॅट. ठीक आहे, डॉंकी, हॉर्स. हे सर्वच्या सर्व काय येतात? नाउन मध्ये येत असतात. हे लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, किंवा रिव्हर, नदी. नदीमध्ये काय? अमेझॉन ही नदीचं नाव आहे. ठीक आहे, म्हणजे ते काय आहे? नाउन आहे. किंवा आपली गोदावरी, कावेरी, नर्मदा. ठीक आहे, तर हे काय आहेत? नाउन आहेत, नद्यांची नावे आहेत. ठीक आहे, जी सर्वात आपली मोठी गंगा. ठीक आहे, हे काय आहे? नाउन आहे. ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, तर हे सर्वच्या सर्व काय आहेत? नाउन आहेत. त्यालाच आपण नाव म्हणतो, नाम म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर माउंटेन. माउंटेन म्हणजे पर्वतांची नावे. माउंट इडा, माउंट एव्हरेस्ट, सह्याद्री. तर हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? नाउन आहेत, नाम आहेत. ठीक आहे, हे समजलं असेल तर तुम्ही पॉज करून हे सर्वच्या सर्व लिहू शकता. नाउन मध्ये काय काय येत असतं विद्यार्थी मित्रांनो? एखाद्या पर्सनची नाव किंवा एखाद्या स्थळांची नावं, घटकांची नावे, पदार्थांची नावे, आयडियाची, त्यानंतर ॲनिमल्स किंवा रिव्हर किंवा माउंटेन यांची नामे, त्याला आपण काय म्हणतो? नाउन असं म्हणत असतो. हे लक्षात आलं असेल तुम्हाला, तर आपण पुढे बघूयात. सेकंड, हे फर्स्ट पार्ट ऑफ स्पीच आहे. ठीक आहे, शब्दांच्या जातीमधील फर्स्ट काय आहे? नाउन. तर त्याविषयी आपण इथे माहिती पाहिलेली आहे. ठीक आहे, हे इंग्लिश मधून आहे, पुढे लगेच मराठीमधून तुम्हाला दिलेलं आहे बघा. नाम म्हणजे एखाद्या व्यक्ती, स्थळ, घटक, पदार्थ, कल्पना, प्राणी, नदी, पर्वत इत्यादींचे नाव दाखवणारा शब्द होय. त्यालाच आपण नाउन असं म्हणत असतो. ठीक आहे, तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पाहूयात व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय असतं? क्रियापद. व्हर्ब म्हणजे काय असतं? क्रियापद. एक इथं आपण इंग्लिश मधून पण दिलेलं आहे आणि मराठी मधून लगेच त्यांचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर आता व्हर्ब म्हणजे काय? अ व्हर्ब इज अ वर्ड दॅट शोज अन ऍक्शन अँड कंप्लीट द मिनिंग ऑफ सेंटेन्स. काय करतं ते? ऍक्शन सांगतं, शोज अन ऍक्शन अँड कंप्लीट द मिनिंग ऑफ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी म्हटलं की मी आंबा, पुढं काय आहे? मी आंबा खातो. ठीक आहे, आय ईट अ मँगो. ठीक आहे, तर मी आंबा, आय ईट इथपर्यंत जर म्हटलं मी, आय ईट, काय? आय ईट पुढं काय पूर्ण होते का विद्यार्थी मित्रांनो? सॉरी, आय ईट अ मँगो, मी आंबा खातो. ठीक आहे, तर ईट हे काय आहे? ईट हे वर्ब आहे. काय आहे? वर्ब आहे. किंवा मराठीमध्ये मी आंबा, पुढं काय आहे? खातो. खातो हे काय आहे? वर्ब आहे. म्हणजे तुमचं जे वाक्य आहे त्या वाक्याचा पूर्ण अर्थ तयार करतं, मिनिंगफुल सेंटेन्स तयार करतं, तर त्यालाच काय म्हणतो आपण? वर्ब असे म्हणतो. इट शोज अन ऍक्शन, अ स्टेट ऑर प्रोसेस. वर्ब आर डिवाइडेड इनटू टू कॅटेगरीज. वर्ब मेनली दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले जातात. आता इथे एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे बिकम, फॉल, थिंक, हॅव, डू, कॅन एक्सेट्रा. हे काय आहेत? वर्ब आहेत.
तर व्हर्ब दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले जातं. एक असतं मेन व्हर्ब आणि दुसरं असतं हेल्पिंग व्हर्ब. ठीक आहे, मेन व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब असे दोन प्रकारचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, मेन व्हर्ब म्हणजे काय वेगवेगळे, आता तुम्ही पाहू शकता हा ईट मेन व्हर्ब आहे, राईट खाणे, लिहिणे हे काय आहे मेन व्हर्ब आहे. आता हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आपण म्हणतो. ठीक आहे, सहाय्यकारी क्रियापद हे बघा दोन प्रकार पडतात. क्रियापद म्हणजे क्रिया दाखवणारा व वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त करून देणारा शब्द होय. क्रियापद म्हणजे काय असतं, क्रिया दाखवणारा की काय क्रिया करत आहे. आय प्ले अ क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. ठीक आहे, तर प्ले म्हणजे काय आहे, दाखवतोय तो. मी क्रिकेट इथपर्यंत जर म्हटलं तर काही समजणार आहे का, पूर्ण वाक्य होणार आहे का, नाही. मी क्रिकेट खेळतो, खेळतो म्हणजे खेळतो हे काय झालं, क्रियापद झालं. ठीक आहे, वाक्याला पूर्ण अर्थ त्याने प्राप्त करून दिलेला आहे. ठीक आहे, तर या प्रकारे यामध्ये दोन प्रकारचे क्रियापद असतात. एक असतं सॉरी मुख्य क्रियापद आणि दुसरं सहाय्यकारी क्रियापद. बघा सॉरी, लिहून घ्या हे लवकरात लवकर. एक असतं मित्रांनो मेन व्हर्ब आणि दुसरं असतं हेल्पिंग व्हर्ब. आता मेन व्हर्ब मध्ये ईट, राईट हे काय झाले, मेन व्हर्ब झाले. ठीक आहे, मेक. आता विद्यार्थी मित्रांनो, हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापद पाहणार आहोत आपण. तर सहाय्यकारी क्रियापदामध्ये दोन प्रकार पडतात. एक असतं प्रायमरी आणि दुसरं असतं मॉडल ऑक्झिलरी. हे प्रायमरी येतात, प्रायमरी मध्ये टू बी ची रूप, टू हॅव ची रूप आणि टू डू ची रूप येतात. आणि मॉडल ऑक्झिलरी मध्ये येतं कॅन, कुड, मे, माइट, शॉल, विल, शुड, वुड, मस्ट, नीड टू, डेअर टू, यूज टू आणि ऑट टू हे मॉडल ऑक्झिलरी मध्ये येतात. आता प्रायमरी मध्ये जे टू बी ची रूप आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही टू बी ची मध्ये आता इथे बघा हे टू बी ची जी रूप आहेत यामध्ये जर प्रेझेंट असेल, प्रेझेंट टेन्स असेल तर त्यामध्ये कोणते टू बी ची रूप वापरली जातात, एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर. ठीक आहे, एम इज आर ही टू बी ची रूप वापरली जातात प्रेझेंट टेन्स असेल तर. जर पास्ट टेन्स असेल, ठीक आहे, पास्ट टेन्स तर कोणती वापरली जातात टू बी ची रूपे, वॉज ऑर ऑब्लिक वेअर. वॉज किंवा वेअर ही टू बी ची रूपे वापरली जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर फ्युचर असेल, फ्युचर टेन्स तर शॉल ऑब्लिक विल, शॉल किंवा विल ही टू बी ची रूपे वापरली जातात. ठीक आहे, त्यानंतर टू हॅव ची रूपे मध्ये बघूयात आपण. टू हॅव मध्ये जर प्रेझेंट असेल तर हॅव ऑब्लिक हॅज वापरली जातात. ठीक आहे, या टू हॅव विषयी मी सांगतोय तुम्हाला. हॅव ऑब्लिक हॅज वापरली जातात. जर पास्ट असेल तर हॅड वापरलं जातं. आणि जर फ्युचर असेल तर शॉल हॅव और विल हॅव ही रूपे वापरली जातात. ठीक आहे, तुम्हाला टेन्स मध्ये समजून जाईल विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपण टेन्स चॅप्टर घेतील तेव्हा तुम्हाला समजेल की टू बी ची रूपे कोणकोणती आहे. प्रेझेंट टेन्स असेल तर एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर. जर पास्ट असेल तर वॉज ऑब्लिक वेअर. जर फ्युचर असेल तर शॉल ऑब्लिक विल. ठीक आहे, आणि टू हॅव मध्ये काय येतं, प्रेझेंट असेल तर हॅव ऑब्लिक हॅज, पास्ट असेल तर हॅड आणि फ्युचर असेल तर शॉल हॅव आणि विल हॅव. आता टू डू मध्ये पहा, प्रेझेंट असेल तर डू डज. आणि हे बघा टू डू मध्ये प्रेझेंट जर असेल तर डू ऑब्लिक डज हे वापरा. आणि जर पास्ट असेल तर डीड वापरा, इथे फ्युचर येणार नाही. ठीक आहे, डू डज डीड. टू डू ची रूपे कोणती आहेत, डू डज डीड. तर यामध्ये जर प्रेझेंट असेल तर डू ऑब्लिक डज आणि पास्ट असेल तर डीड तुम्ही वापरू शकता. आता इथे मॉडल ऑक्झिलरीज काय आहेत, कॅन, कुड, मे, माइट, शॉल, विल, शुड, वुड, मस्ट, नीड टू, डेअर टू, यूज टू आणि ऑट टू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णच्या पूर्ण तुम्ही पॉज करून लिहू शकता. ठीक आहे, मराठीमध्ये पण दिलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. तर मराठीच्या विद्यार्थ्यांनी पण लिहू शकता. इकडे मराठीमध्ये हे बघा,
क्रियापद म्हणजे क्रिया दाखवणारा व वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त करून देणारा शब्द होय. क्रियापद हालचाल, अवस्था किंवा प्रक्रिया दाखवतो. क्रियापदाचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते, मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद. आता क्रियापदामध्ये मुख्य आणि सहाय्यकारी क्रियापदामध्ये एक प्राथमिक असतं आणि दुसरं दुय्यम असतं. प्राथमिक मध्ये टू बी, टू हॅव आणि टू डू असतं आणि या दुय्यम मध्ये काय असतं? कॅन, कुड, मे, माइट, शॉल, विल, शुड, वुड, मस्ट, नीड टू, डेअर टू, यूज टू आणि ऑट टू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वच्या सर्व तुम्ही पॉज करून लिहू शकता. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हलाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय असतं? विशेषण असतं. काय असतं? विशेषण असतं. An adjective is a word which give more information about a noun or a pronoun. Adjective म्हणजे काय असतं? म्हणजे तो शब्द, असा शब्द जो नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगतो. ठीक आहे, याबद्दल अधिक माहिती सांगतो आपण म्हणू शकतो. बघा, फॉर एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला इथे? ब्युटिफुल, सम, ब्रेव, ऑल, युजफुल, हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. ठीक आहे, तर आता इथे आपण ऍडजेक्टिव्ह विषयी आपण माहिती पाहूयात. ब्युटिफुल, सम, ब्रेव, ऑल, युजफुल एक्सेट्रा. तर याविषयी माहिती पाहूया. बघा, ऍडजेक्टिव्ह आर ऑफ द फॉलोइंग काइंड्स. ऍडजेक्टिव्ह खालील प्रकारचे असतात. तर 5 प्रकारचे ऍडजेक्टिव्ह असतात, तर तुम्ही पाहू शकता ते. खूप जास्त जोरात बोलल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो घशाला त्रास होतोय. तर बघा, ऍडजेक्टिव्ह 5 प्रकारचे असतात. बघा, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे गुणदर्शक विशेषण. गुणदर्शक म्हणजे काय? बघा, की गुण, एखाद्याचा गुण दाखवतो. अशोका वॉज अ किंग, मी असं पण म्हणू शकलो असतो. ठीक आहे, म्हणजे अशोका हा राजा होता. पण मी इथे काय सांगितलेलं आहे? अशोका वॉज अ ग्रेट किंग. अशोका हा महान राजा होता. ग्रेट किंग म्हणजे मला अगोदर पण सांगता आलं असतं की अशोका वॉज अ किंग. मी माहिती काय दिलेली आहे की अशोका हा राजा होता, परंतु मी त्याचा गुण सांगितला की तो ग्रेट किंग होता. ग्रेट हे काय झालं? तुमचं विशेषण झालं. म्हणजे नामाबद्दल अशोका हा जो काय आहे, नाऊन आहे, नाऊन विषयी अधिक माहिती सांगत आहे तो. करेक्ट, अशोका विषयी अधिक माहिती सांगत आहे की तो ग्रेट किंग होता. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं? गुणदर्शक विशेषण झालं. त्यानंतर दुसरं आहे बघा, ऍडजेक्टिव्ह ऑफ अ क्वांटिटी म्हणजे परिणामदर्शक विशेषण. फॉर एक्झाम्पल बघा, दे मेड सम प्लॅन्स म्हणजे त्यांनी काही प्लॅन बनवले. मी असं पण म्हटलं असतं की दे मेड प्लॅन्स, त्यांनी प्लॅन बनवले, परंतु सम प्लॅन म्हणजे काही प्लॅन बनवले. म्हणजे मी काय सांगतो? त्यांची क्वांटिटी सांगतो की काही प्रमाणात त्यांनी प्लॅन बनवलेले आहेत. म्हणजे सम हे काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? हे तुमचं ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे. ते कशाविषयी माहिती सांगते? नाम किंवा नाउन किंवा प्रोनाउन. हा दे काय झाला? प्रोनाउन झाला. सर्वनामाविषयी ते काय सांगतंय? अधिक माहिती सांगत आहे. तर त्यामुळे ते काय झालेलं आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ठीक आहे, समजलं? पुढचा आहे बघा, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे संख्या विशेषण. संख्या विशेषण म्हणजे काय? बघा, अ इयर हॅज 12 मंथ. मी असे म्हटलं असतं की अ इयर हॅज मंथ, म्हणजे वर्षामध्ये महिने असतात, बरोबर आहे. परंतु मी करेक्ट सांगितलेलं आहे त्या वर्षाविषयी. वर्ष जे अ इयर जे आहे, इयर विषयी मी अधिक माहिती सांगितलेली आहे की त्याच्यामध्ये 12 महिने असतात. मीन्स काय 12 काय झालं माझं? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, मीन्स ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे, संख्या विशेषण झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मीन्स दर्शक विशेषण. दर्शक विशेषण कसं आहे? दॅट पर्सन इज अ सायंटिस्ट. ठीक आहे, म्हणजे मी त्या पर्सन इज अ सायंटिस्ट सांगितलं म्हणजे व्यक्ती काय आहे? शास्त्रज्ञ आहे. परंतु मी काय सांगितलं? दॅट पर्सन म्हणजे त्या पर्सन कडे बोट दाखवत मी सांगितलं की दॅट पर्सन इज अ सायंटिस्ट. तो पर्सन काय आहे? सायंटिस्ट आहे. म्हणजे मी त्या पर्सन विषयी मी काय सांगितलेलं आहे? दर्शक विशेषण दर्शवलेलं आहे, डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे की तो पर्सन काय आहे? सायंटिस्ट आहे. म्हणजे दॅट काय झालं माझं? दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे, दर्शक विशेषण झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, इंटरोगेटिव्ह
ऍडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषण. ठीक आहे. तर व्हॉट टाईप ऑफ फ्लावर इज इट, म्हणजे हे कोणत्या प्रकारचे फ्लावर आहे. म्हणजे या फ्लावर विषयी मी विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट टाईप ऑफ, कोणत्या टाईपचं हे फ्लावर आहे. म्हणजे माझं व्हॉट काय झालेलं आहे, इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे, प्रश्नार्थक विशेषण झालेलं आहे. या प्रकारे ऍडजेक्टिव्हचे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे 5 प्रकार पडतात. तर हे तुम्हाला समजलेलं असेल नक्कीच. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये. आपण शब्दांच्या जाती पाहिलेल्या आहेत. शब्दांच्या एकूण किती पडतात जाती बघा. आजच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं हे शॉर्ट मध्ये बघूयात. शब्दांच्या एकूण मी 8 जाती आहेत हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला. किती जाती आहेत? 8 जाती आहेत. त्या कोणकोणत्या? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, वर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. हे 8 प्रकारच्या जाती आहेत. त्यामध्ये आपण नाउन, प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह विषयी माहिती पाहिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओमध्ये ऍडवर्ब, वर्ब, प्रिपोजिशन विषयी माहिती पाहूया आणि जर शॉर्ट मध्ये लवकर झालं तर कंजक्शन आणि इंटरजेक्शनचं पण माहिती पाहूयात. ठीक आहे. तर बघा, नाउन विषयी, नाउन म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, की एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा एखाद्या स्थळाचे, घटकाचे, पदार्थाचे किंवा आयडिया किंवा ॲनिमलचे नाव किंवा नदीचे नाव किंवा पर्वतांची नाव, त्यांना आपण काय म्हणत असतो? नाउन असं म्हणत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ब पाहिलेला आहे, क्रियापद. तर क्रियापद, देर आर 2 टाइप्स ऑफ वर्ब, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. तर मेन वर्ब मध्ये आपण सांगितलेलं आहे की मुख्य क्रियापद, ईट, राईट हे काय आहेत? मुख्य क्रियापद आहेत. ठीक आहे. खाणे किंवा लिहिणे मुख्य क्रियापद आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. ठीक आहे. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय असतं? सहाय्यकारी क्रियापदामध्ये 2 प्रकार असतात, एक प्रायमरी आणि दुसरं मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी मध्ये टू बी, टू हॅव आणि टू डू ची रूपे येतात आणि मॉडल ऑक्झिलरी मध्ये काय येतं? कॅन, कुड, मे, माइट, शॉल, विल, शुड, वुड, मस्ट, नीड टू, डेअर टू, यूज टू आणि ऑट टू. ठीक आहे. याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. नंतर पाहिलेलं आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, जे नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगतं त्याला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. आणि ऍडजेक्टिव्ह आपण 5 प्रकारचे पाहिलेले आहेत. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, ऍडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. या प्रकारचे 5 प्रकारचे आपण ऍडजेक्टिव्ह पाहिलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ऍडव्हर्ब विषयी माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. नक्की व्हिडिओ समजला असेल विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.